आणि आम्हाला 1 वर्षाचा कार्यकाळ म्हणजे 3-4 महिने जास्त झाले. 1.25 वर्ष आमच्या कारकिर्दीला झालेले आहे. सर्व संचालक मंडळी इथे उपस्थित आहे आणि त्या संचालकामधले एक खासदार पण झालेले आहे. त्यांचं एकदा टाळ्या वाजवून स्वागत करा. आणि असं सगळं हा एकंदरीत बँकेचा कारभार आम्ही नकळत या बँकेत आलो आहे आणि त्या आंदोलनातून आलो. तुम्हाला माहीत आहे का, आम्ही या बँकेबद्दल सुरेखाताई आम्हाला काही रस नव्हता, पण कर्जच भेटे नाही आम्हाला. आणि मग शेतकऱ्याला कर्जापासून आंदोलन करावं लागत जाय. मला वाटतं साबळे साहेब आहे का, या बँकेचा संचालक सुद्धा उपोषणाला बसले होते आम्हाला कर्ज भेटलं पाहिजे म्हणून. आणि अशी वाईट अवस्था असल्यामुळं आम्हाला ठाकरे साहेब इच्छा नसताना यायला लागलं आणि ते आलं तर आता बरंच झालं. मला आनंदानं सांगावं लागतं का एकही शेतकरी पगार कर्जाचा राहिला नाही, हे आमची सगळ्यात मोठी जीत आहे. एकाला साधं निवेदन पण द्यावं लागलं नाही. पहिले उपोषण करून सुद्धा कर्ज भेटायचं नाही, ही मानसिकता होती आणि हे मानसिकता बदलवली आपण. आणि मग असे काही लोकही आले आमच्याकडे, तरी आम्ही त्याला सांगितलं राजकारण चुलीत घाल. कर्ज देणं म्हणजे उपकार नाही, तर ते कर्तव्य आहे, ते बँक केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपण पाहतो का या बँकेचं एकंदरीत कर्ज वाटपामध्ये आपण 104% गेलो आणि एप्रिलमध्येच आपण कर्ज वाटप करून टाकलं. बँकेच्या इतिहासात हे पहिल्यांदा असं घडतंय. मग इथंच आपण थांबलो नाही. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 0% कर्जमाफीच्या बाबतीत जर 31 मार्चच्या आत कर्ज जर भरलं नाही तर त्याला व्याज माफी भेटणार नाही. वाटतं सुरेशराव तुम्ही पण मला फोन केला होता, बऱ्याच संचालकांनी मला, बऱ्याच शेतकऱ्यांनी फोन केला का आम्ही कर्ज आता भराव का नाही भराव. आणि मला वाटतं राज्यामध्ये आपल्या बँकेनं पुढाकार घेतला आणि पहिली मीटिंग आम्ही पाहतोय मंत्रालय स्तरावर झाली आणि मग आपण पाहतो का तिथं हा निवाळा झाला आणि 0 पैसे म्हणजे कर्जमाफी आपली पाहिजे होती 31 मार्चची, त्याला आपल्याला दुजारा भेटला आणि सगळ्याला त्याचा फायदा सगळ्या शेतकऱ्यांना झाला. हाही पुढाकार पहिल्यांदा महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्राच्या बँकेत घ्यायच्या ते आपण घेतलेला आहे. आपण कर्जामध्ये व्याजामध्ये व्याजमाफी दिली आणि त्याच्यामध्ये OTS मध्ये आपल्याला प्रचंड वसुली झाली. बँकेचा 5 कोटी आपण तिथं घाटा सहन केला. शेतकऱ्याच्या एकंदरीत प्रेमापोटी आपण एकूण 5 कोटी रुपये शेतकऱ्यासाठी हा घाटा आपण पाहतोय सहन करून त्याला आपण व्याजमाफी देण्याचा प्रयत्न केला. मला वाटते बँकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा आपण जातोय. पहिल्यांदा आम्ही जरी सहकार नेते नसलो तरी आम्ही याच्यामध्ये अतिशय क्रांतिकारी पाऊल उचलले. आणि मग ते क्रांतिकारी पहिलं पाऊल आपण पाहतोय का, जेव्हा नॅशनल आम्ही पाहतोय केंद्र सरकारच्या ज्या स्कीम होत्या त्या आमच्या बँकेला चालू नव्हत्या, कोणी प्रयत्नही केला नव्हता. NLM मध्ये आपण पाहतोय शेळी मेंढी या सगळ्यासाठी, शेळी मेंढी पालन असन, कुक्कुट पालन असन, वरा पालन असन, केंद्र सरकारची 50% सबसिडीची स्कीम आहे. 1 लाख घेतले तर 50,000 माफ. पहिले कर्ज दिल्या जात होतं ते फक्त व्याजमाफीमध्ये, पण आमचं संचालक मंडळ अध्यक्षापर्यंत गेलं आणि 50% माफीची योजना इथं सुरू केली. एक साधा पत्रव्यवहार सुद्धा बँकेनं केला नव्हता. मग इथं आम्ही पाहतोय का नॅशनलाइज बँकेकडे गेलो तर तो आपल्याला कर्ज देत नाही, अडवणूक करतं. सबसिडीच्या योजना सगळ्या नॅशनलाइज बँकेकडे जात होत्या आणि सगळ्या आम्ही पाहतोय कर्जाच्या योजना व्याजासहित ह्या आपण बँकेत स्वीकारत होतो. आपण याच्यात परिवर्तन केलं आणि क्रांतीचं पाऊल टाकून निवड आम्ही पाहतोय का NLMच नाही तर प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना सुद्धा आपण बँकेमार्फत सुरू करतो आहे. आणि आता काल परवा मीटिंग झाली, उद्योग सचिवानं मीटिंग घेतली, हरिभाऊ लक्षात घ्या. आणि त्यामध्ये दुग्ध विकास प्रकल्पामध्ये 40% अनुदानाची योजना आपण घेतोय. आपण समायोजन मर्ज केली आपली बँक, पहिल्यांदा घडतंय. मला वाटते या विदर्भातली ही पहिली बँक असेल का आपण या सगळ्या योजना, पंतप्रधान रोजगार योजना असेल, मुख्यमंत्री रोजगार योजना असेल, सौर ऊर्जा अनुदान योजना असेल,
या योजनेपासून आपण कित्येक वर्षापासून वंचित होतो. कुठल्याही प्रकारची हालचाल होत नव्हती. इवन आमच्या 2 बिल्डिंगा आजूबाजूच्या तशाच पडून होत्या. ते सुद्धा भूविकास बँकेची इमारत आणि दुसऱ्या इकडे आम्ही पाहतो बोर्डानं दिलेली इमारत. कोणाचंच लक्ष नाही. आता त्या इमारती सुद्धा आपण येत्या काळात ताब्यात घेतल्याशिवाय राहणार नाही. बँकेची स्थावर मालमत्ता आपण वाढवू. येत्या 1 वर्षामध्ये घेतलेले निर्णय, साधे आम सभा सुद्धा 50 लोकांच्या वर जिथे मावत नव्हते तिथे आम सभा घेतल्या जात होत्या. आपण हा खुला मंच इथं तयार केला आणि याच्या मोकळ्या वातावरणात आपण हा आम सभा घेतला. कुठल्याही प्रकारची अरेरावी नाही, कुठल्याही प्रकारची जबरदस्ती नाही, कुठल्याही प्रकारचं आम्ही पाहतोय कुठल्याही राजकारण आपण इथं करत नाही. बऱ्याचदा आम्हाला असं म्हटलं गेलं का हा आमचा याला कर्ज देऊ नका. म्हटलं आम्ही त्यांना सांगितलं कर्ज देणं उपकार होत नाही. काही लोकांच्या घरी फाईल न्याय लागत जाय आणि तिथून कोंबडं मांडल्यावर कर्ज भेटत जाय. आणि हे सगळं बंद केलं. याला सगळी तिरांजली दिली आणि ही बँक आता खऱ्या अर्थानं शेतकऱ्याची राहील. अतिशय चांगले निर्णय आपण या बँकेमध्ये, आम्ही 7च जण आहोत, लेकिन दमदार आहे, कम नाही आहे. आमची संचालक मंडळाची संख्या जरी कमी असली तरी बँकेचा कारभार बारसाकडे साहेब प्रकाशराव थांबू देत नाही. आप रोकने की लाख कोशिश करो लेकिन रुकने वाला नहीं है, ये चलने वाला. या शेतकऱ्यांच्या हिताच्या निर्णयासाठी लोक आमच्या बाजूने उभे राहील आणि प्रचंड ताकदीनं ही बँक आम्ही पाहतोय. मोठ्या ताकदीनं आपण ही बँक उभी करू. कर्जामध्ये आपण जर आपण पाहिलं वाटपामध्ये आपण प्रचंड फरक इथं निर्माण केलाय. नफ्यामध्ये आपण समोर गेलोय. ठेवीमध्ये आपण 198 कोटीपर्यंत आपल्या ठेवी 1 वर्षात आपण